नमस्कार आशिष सर. नमस्कार. आज आपण देवदूत बिझनेस ग्रुपच्या सबस्क्रायबरसाठी अजून एका प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला मी एक असा महत्त्वाचा प्रश्न विचारतो की जो अनेकांच्या मनामध्ये आहे की आपल्या अगोदरची जी पिढी होती त्यांना जीवनामध्ये यश मिळण्यासाठी त्यांचा भरवसा ही बुद्धिमत्ता, कष्ट, प्रामाणिकपणा या गोष्टींवरच होता. आताच्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये त्यामध्ये थोडी कौशल्याची भर पडलेली आहे. मग IT क्षेत्र असेल किंवा अजून काय, पण तरी सुद्धा जेवढं पाहिजे तेवढं यश सगळ्यांनाच मिळत नाही आहे. बुद्धिमत्ता सगळ्यांकडे आहे. मग ह्या कौशल्यासोबत अजून काही त्यांना सप्तचक्र किंवा ऑरा ह्या गोष्टींसंदर्भात जर त्यांनी अभ्यास केला, जागृती निर्माण झाली त्यांच्यामध्ये, तर ते यश मिळण्याचं प्रमाण जे आहे ते थोडं वाढेल काय? हो, असा एक बेसिक प्रश्न आहे. बरं. म्हणजे चांगला प्रश्न आहे हा. तर म्हणजे आपण सुरुवातीचं पासून बघितलं असेल तर कोणताही व्यवसाय जर आपल्याला करायचा असेल तर आपण व्यवसाय करण्यासाठी आपण म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी लहान असल्यापासून माझी आई कोणतीही गोष्ट करताना आधी ज्योतिषाकडे जाऊन, जे ज्योतिष शास्त्रज्ञ असतात त्यांच्याकडे जाऊन पत्रिका दाखवायची की ह्या मुलाला कोणत्या क्षेत्रामध्ये यांनी जायला पाहिजे, वाणिज्य शाखेत जायला पाहिजे की विज्ञान शाखेमध्ये याला यश येईल. तर याप्रमाणे ते कन्सल्ट करून करायचे, म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत. तसंच व्यवसायाच्या बाबतीतही आपण सर्वप्रथम आपण आपली पत्रिका एका चांगल्या, ज्या ज्योतिष विशारद आहे, चांगला ज्यांचा अभ्यास आहे, तर त्यांना आपण पत्रिका सर्वप्रथम दाखवायला पाहिजे. आणि त्या पत्रिकेमध्ये आपल्या ग्रहस्थितीनुसार कोणता उद्योग आपल्याला यशस्वी ठरू शकतो किंवा लागू होऊ शकतो, ज्याच्यातून आपल्याला समृद्धी आणि समाधान दोन्ही प्राप्त होऊ शकतं, तर ते आपल्याला ज्योतिष मार्गदर्शन करतात. हा पहिला उपाय झाला. दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे आपण आपला जो ऑरा आहे, आपल्या प्रत्येकाचा एक इंडिव्हिज्युअल ऑरा आहे. ऑरा म्हणजे आभा आपल्या प्रत्येकाच्या भोवती असते. जसं आपण रामायण, महाभारत या अनेक ज्या सिरियल्स किंवा आध्यात्मिक ज्या मालिका आपण बघतो, त्या मालिकांमध्ये जेव्हा देवता आपल्याला दाखवल्या जातात तर त्या देवतांच्या भोवती आपण बघितलं असेल एक पिवळ्या रंगाचा एक आभा असते, त्याला ऑरा आपण असं म्हणतो. तर देवतांची साधना किंवा त्यांची शक्ती आणि त्यांचं चैतन्य त्याचं एक प्रतीक असतं. तसंच प्रत्येक व्यक्तीला एक आभा आहे, म्हणजे ऑरा आहे. पण तो ऑरा आपण स्थूल डोळ्यांनी बघू नाही शकत. तो ऑरा बघण्याची काही आध्यात्मिक उच्च अधिकारी जे व्यक्ती आहेत, संत सद्गुरू आहेत, ज्यांची तपश्चर्या आहे, साधना आहे, तर त्यांना तो ऑरा त्यांना स्थूल डोळ्यांनी सूक्ष्म दृष्टीमुळे त्यांना दिसू शकतो. कारण त्यांचं सूक्ष्मातलं कळण्याची, दिसण्याची आणि बघण्याची क्षमता असते. साधनेमुळे त्यांच्यामध्ये तप निर्माण झालेलं असतं. त्यामुळे आपल्या भोवती कोणत्या प्रकारचा ऑरा आहे ते सांगू शकतात, किंबहुना ते आपल्याला रंगही आपल्या ऑराचं सांगू शकतात. आणि ऑरा एकदा आपण तपासला, ऑरा तपासून झाल्यानंतर आपल्यामध्ये नेगेटिव्ह ऑरा किती आहे किंवा हाय स्ट्रेस, लो स्ट्रेस ऑरा किती आहे आणि पॉझिटिव्ह ऑरा किती आहे हे आपण तपासायचं. त्याच्यानंतर आपली जी सप्तचक्र आहे, म्हणजे मूलाधार पासून सहस्त्रारपर्यंत, तर त्या सप्तचक्रांची जर स्थिती आपण तपासली तर त्याच्यातून पण आपल्याला बराचसा लाभ होऊ शकतो. म्हणजे जसं मणिपूर आणि मूलाधारी दोन्ही जी चक्र आहेत ती आपण आर्थिक दृष्ट्या समृद्ध होण्यासाठीची चक्र आहेत, आणि ती जर ऍक्टिव्हेट नसतील, ती जर ब्लॉक असतील, तर आपल्याला आपण जो व्यवसाय करू किंवा जे काही अर्थार्जनासाठी आपण प्रयत्न करू तर त्याच्यामध्ये आपल्याला तेवढंसं यश येणार नाही. त्यामुळे आपली ती चक्र ऍक्टिव्हेट आहेत का, आपल्या चक्रांची स्थिती सकारात्मक आहे का, चांगली आहे का, तर याचा अभ्यास होणं महत्वाचं आहे. आणि मग त्या दृष्टीने एक ऍडेड ज्योतिष झालं. ज्योतिष नंतर आपण आपला ऑरा तपासला, आपली सप्तचक्र तपासली. हे केल्यानंतर आपल्याला त्याच्या संबंधित आपण काय उपाय करायला पाहिजे ते उपाय पण आपण ऑरा स्कॅनिंगच्या माध्यमातून काढू शकतो. उदाहरणार्थ एखाद्याचं मूलाधार किंवा मणिपूर चक्र ब्लॉक आहे, तर तो ब्लॉक आता काढायचा, तर तो कसा काढायला पाहिजे, तर त्याला विविध उपाय आहेत. तर आपली कुलदेवता, आपल्या प्रत्येकाला भगवंतानी एका वेगवेगळ्या कुळामध्ये जन्माला घातलेलं आहे, कारण त्या कुळात राहूनच आपली आध्यात्मिक आणि व्यावहारिक अशी दोन्ही स्तरांवरची प्रगती होणार असते. तर आपण ऑरा स्कॅनिंगच्या माध्यमातून हा प्रश्न विचारू शकतो. सर्वप्रथम आपण हा प्रश्न विचारू शकतो की ह्या व्यक्तीवर कुलदेवतेची कृपा आहे का. हा सगळा अभ्यास झाल्यानंतर आपल्याला अंदाज येईल की आपण नेमके काय उपाययोजना करायला पाहिजे. कारण ही जर आपण प्रक्रिया केली नसेल आणि आपण कोणाचंही मार्गदर्शन न घेता जर आपण ते सुरू केलं तर त्याच्यामध्ये अपयश येण्याची शक्यता 95 ते 99% असू शकते. मग हे जर आपल्याला कळलं की आपला ऑरा नेगेटिव्ह आहे तो अजून स्ट्रॉंग करायला पाहिजे पॉझिटिव्ह ऑरा,
आणि आपली जी सप्तचक्र आहेत तर ते पण सकारात्मक होणं खूप गरजेचं आहे. मग त्याला उपाययोजना काय आहे? तर सर्वप्रथम उपाय म्हणजे कुलदेवतेची कृपा आहे का? कारण ज्या कुळामध्ये आपला जन्म झालेला आहे तर त्या कुलदेवतेची जबाबदारी असते आपली आध्यात्मिक आणि व्यावहारिक या दोन्ही स्तरांवरची प्रगती करून घेणं. मग आपण प्रश्न विचारू शकतो की या व्यक्तीवर कुलदेवतेची कृपा आहे का? समजा उत्तर आलं हो तर चांगलंच आहे, नाही उत्तर आलं तर मग आपण विचारू शकतो की मग कुलदेवतेशी संबंधित यांनी काय उपाय करायला पाहिजेत. मग ते उपाय विविध आहेत, जसं कुलदेवतेला वर्षातून एकदा जाणं, तिची ओटी भरणं, कुंकुमार्चन करणं किंवा यज्ञ होम जे असतात देवीशी संबंधित ते करणं. आणि सर्वात चांगला आणि परिणामकारक उपाय म्हणजे जर आपल्याला प्रॅक्टिकली किंवा आर्थिक दृष्ट्या सुरुवातीला जर आपल्याला ते जमणार नसेल हे सगळं उपाय करणं, तो सोपा उपाय म्हणजे नामजप करणं त्या कुलदेवतेचा. म्हणजे जर आपली कुलदेवता भवानी आहे तर श्री भवानी देव्याय नमः, कोणाचं ज्योतिबा आहे तर श्री ज्योतिबा देवाय नमः, असं आपण नामजप करू शकतो. मग आपण हा प्रश्न विचारू शकतो की या व्यक्तीने 9 माळा नामजप करायला पाहिजे, 6 माळा पडायला पाहिजे की 3 माळा? मग ते उत्तर आपल्याला सापडतं. मग त्याच्यामुळे काय होईल, कुलदेवतेची उपासना सुरू केल्यामुळे आपली सप्तचक्रांची जी स्थिती आहे, समजा काही चक्र आपली ब्लॉक आहेत, चांगली स्थिती नाही, तर ते कुलदेवतेचा नामजप करायला लागलं ते जे ब्लॉकेजेस आहेत सप्तचक्र मोकळी व्हायला लागतात आणि ती स्थिती सकारात्मक होते. सकारात्मक होते म्हणजेच काय होतं, तर व्यावहारिक दृष्ट्या आणि आध्यात्मिक दृष्ट्या आपल्या जीवनामध्ये जे काही अडथळे आहेत ना ते अडथळे दूर व्हायला मदत होते. पण एक गोष्ट मला आवर्जून सगळ्यांना सांगावंसं वाटेल की तुम्ही नामजप आज करायला सुरुवात कराल आणि लगेचच तुम्हाला रिझल्ट येईल तर असं होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये अनेक फॅक्टर्स आहेत. एखाद्याचं प्रारब्ध जर खूप आहे तर सुरुवातीला आपण जे काही साधना करू तर ते प्रारब्ध म्हणजे आपल्या ज्या काही चुका झालेल्या असतात तर ते घालवण्यामध्ये आपली साधना बेसिक इनिशियल लेवलला खर्च होईल आणि जसं जसं आपलं ते संपत जाईल तसं जसं ती साधना नामजप साठेल आणि मग ते आपले मार्ग जे आहेत ते अडथळे आहेत ते दूर व्हायला लागतील. हा एक उपाय झाला. दुसरा उपाय आपण असं करू शकतो की आपल्याला पूर्वजांशी संबंधित काही त्रास आहे का? म्हणजे आपण विचारू शकतो की ह्या व्यक्तींना पूर्वजांशी संबंधित त्रास आहे का? तर उत्तर झालं हो. तर मग त्रास आहे तर मग काय उपाय करायला पाहिजे? मग पुन्हा ते प्रश्न आपण विचारू शकतो की यांनी त्रिपिंडी श्राद्ध करणं आवश्यक आहे का? नारायण नागबली विधी करणं आवश्यक आहे का? किंवा कालसर्प यज्ञ, कालसर्प शांती करणं आवश्यक आहे का? तर हे सगळे उपाय आपण विचारू शकतो आणि त्याच्यानुसार मग आपण त्या व्यक्तीला गाईडलाईन प्रोव्हाइड करू शकतो. कारण बहुतांश अडचणी आपल्या आध्यात्मिक आणि व्यावहारिक जीवनामध्ये हे पूर्वजांच्या त्रासामुळे पण येतात आणि हे सर्वश्रुत आहे, हे सगळ्यांना माहिती आहे की पत्रिका पण आपण जेव्हा दाखवतो तेव्हा ते सांगतात की तुम्हाला पूर्वजांचा त्रास आहे किंवा पूर्वजांचा कोप आहे किंवा कालसर्प शांती तुम्ही करणं आवश्यक आहे. असे विविध उपाय आपल्याला ते सांगतात आणि ते केल्याने आपल्याला आपल्या कार्यामध्ये गती यायला किंवा पुढे जाण्याकरता मदत होते. तर हे उपाय आपण करू शकतो आणि असे असंख्य प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आपण असाही विचारू शकतो की आपण अनेक जन्मांतून करत करत अनेक पिढ्यातून आपल्याला त्या कुळामध्ये आपला जन्म झालेला आहे. तर अनेक पिढ्यांमध्ये आपले अनेक पूर्वज होऊन गेलेले आहेत आणि त्या पूर्वजांकडून त्या कुळाचारांशी संबंधित किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्या संबंधित जर काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांमुळे पुढच्या पिढ्यांना तो त्रास भोगावा लागतो. मग तो पण आपण विचारू शकतो की घराण्याचा काही अडचण आहे का किंवा शाप आहे का? मग त्याच्यानुसार काय उपाययोजना करायला पाहिजे? तसे विविध प्रकारचे उपाय आहेत. त्याच्यानंतर ग्रहांचा काही दोष आहे का? मग ग्रहांचा दोष असेल तर ग्रह शांती असते. मग काही जण सांगतात की अमुक एक ग्रहाचा, राहूचा म्हणा किंवा गुरुचा, असे 8 लाख किंवा 5 लाख किंवा 25,000 म्हणजे आपल्या ग्रहस्थितीनुसार आपल्या आवश्यकतेनुसार ते जपसंख्या आपल्याला सांगितली जाते आणि त्याप्रमाणे आपण करतो. म्हणजे आता सध्या अभ्यासाचं प्रमाण आणि कॉम्पिटिशनचं प्रमाण हे सगळंच वाढत असल्यामुळे ज्या व्यवसायाला आपण जर ह्याची जोड दिली म्हणजे व्यावहारिक जे काय आपण गोष्ट करणार आहोत त्या गोष्टीला जर ह्या ऑरा स्कॅनिंगची म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर आपण त्याचं सहाय्य घेतलं तर आपल्याला बऱ्यापैकी त्याच्यामध्ये यश म्हणजे नक्कीच यश आपण प्राप्त करू शकतो असं मला वाटतं आणि असा अनुभव पण आहे की आणि आता ऑरा स्कॅनिंगचा हा ट्रेंड वाढत चालेल. फक्त मला एकच सांगायचं की जिथे कुठे तुम्ही ऑरा तपासून घ्याल तर पुन्हा सर्वप्रथम ती व्यक्ती त्या ऑरा तपासण्यासाठी योग्य आहे का, त्यांचा अनुभव, त्यांचा अभ्यास, त्यांची साधना हा सगळा अभ्यास करून मगच आपण त्या व्यक्तीला कन्सल्ट करायला पाहिजे. तर आपल्याला योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळू शकेल.
बरोबर. हा मुद्दा खूप चांगला तुम्ही सांगितलात. थोडक्यात म्हणजे आपला ऑरा म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे काही अडचणी आहेत, अडथळे आहेत किंवा ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं एक रिफ्लेक्शन आहे किंवा आरसा आहे असं आपण म्हणू Absolutely. शकतो. बरोबर. आणि जसं जसं आपण ते आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जाऊ, जे आपल्याला कळतील ऑरा स्कॅनिंगच्याच माध्यमातून, तसा आपला ऑरा अजून पॉझिटिव्ह होत जाईल आणि ऑटोमॅटिकच आपल्या जीवनामध्ये चांगले रिझल्ट मिळायला लागतील असं आपण म्हणू शकतो. म्हणजे याच्यावर एक गोष्ट मला ऍड करायची आहे, की आपण पाहिजे तर असं करू शकतो की ज्यांना कोणाला असं वाटत असेल की ह्याचा काय परिणाम होणार आणि नक्की होईल का, असं मनामध्ये शंका येणं स्वाभाविक आहे. तर आपण असं करू शकतो की जेव्हा आपल्याला कळतं की आपला ऑरा एवढा स्ट्रॉंग नाहीये आणि आपल्याला काहीतरी उपाय कळतात, उदाहरणार्थ आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही रोज कुलदेवतेचा 3 माळा नामजप करा आणि पूर्वजांशी संबंधित श्री गुरुदेव दत्त हा 3 माळा जप करा. आणि त्याच्या जोडीला काही स्तोत्र असेल, उदाहरणार्थ रामरक्षा आहे, मारुती स्तोत्र आहे किंवा हनुमान चालीसा आहे किंवा कनकधारा स्तोत्र आहे, अथर्व शीर्ष आहे, अनेक स्तोत्र आहे. ते उपाय आपण करायला सुरुवात करण्यापूर्वी आपण स्वतःचाच एक फोटो काढायचा. उपाय करायला आपण एक तर क्लोजअप काढू शकतो किंवा पूर्ण एक क्लोजअप काढायचा आणि एक पूर्ण पायापर्यंत फोटो काढायचा. 1 महिना सलग आपण हे उपाय श्रद्धेने रिलिजियसली आपण करायचे, चिकाटीने न चुकता. आणि मला प्रेक्षकांना पुन्हा एकदा सोपं करून सांगायचंय की 3 माळा जप सांगितलाय कुलदेवतेचा, 3 माळा दत्ताचा सांगितलाय, मग परत रामरक्षा पण वाचायची आहे, मारुती स्तोत्र पण वाचायचं आहे, हनुमान चालीसा पण पठण करायचं. तर एवढा वेळ आहे कुठे? तर मला एक सांगायचं की कुठेच कोणत्या प्रकारचा ताण न घेता आपण ही गोष्ट सहज सोपी कशी करू शकतो. तर सकाळी उठल्यानंतर आपण 1 माळ कुलदेवतेची केली किंवा 2 माळा केल्या, म्हणजे 1 माळ करायला जर आपण अतिशय भावपूर्ण आणि हळू गतीने आणि श्रद्धेने किंवा शांत आणि स्थिरतेने केली तर 1 माळ करायला साधारण 10 मिनिटं लागतात, 10 ते 15 मिनिटं. तर सकाळी एवढा वेळ तर आपल्याकडे असूच शकतो की असतोच प्रत्येकाकडे. तर सकाळी 2 माळा केल्या. आणि जर आपण प्रवास करत असू, बाईकवरून आपण ट्रॅव्हल करतोय किंवा कारनी ट्रॅव्हल करतोय, काही जण ट्रेननी प्रवास करतात, तर मनातल्या मनात पण आपण तो नामजप कंटिन्यू करू शकतो. त्यामुळे होतं कसं की ह्या देवतांच्या सगळ्याच नामामध्ये प्रचंड चैतन्य असल्यामुळे जेव्हा आपण तो नामजप करतो तेव्हा आपली क्लेन्झिंग प्रोसेस सुरू होते. म्हणजे आपल्या भोवती जी नेगेटिव्ह आभा आहे तर ते आभा हळूहळू मेल्ट व्हायला लागतं आणि आपला ऑरा क्लॅन्झ व्हायला लागतो. आणि क्लेन्झिंग होणं म्हणजे काय, तर जेव्हा आतून आपल्या सगळ्या शरीराचं, मनाचं, बुद्धीचं, वेन्स, स्किन, बोनचं सगळ्याचं जेव्हा क्लेन्झिंग व्हायला लागतं त्याचं रिफ्लेक्शन चेहऱ्यावर यायला लागतं. मग आपल्याला प्रश्न असतो ना की नक्की याचा काय परिणाम होतो. तर पाहिजे तर तुम्ही एक आठवडाभर पण करून बघा आणि आठवड्यानंतर पुन्हा एकदा स्वतःचा फोटो काढा आणि 8 दिवसापूर्वी नामजप सुरू करण्यापूर्वी तुम्ही काढलेला फोटो आणि नामजप 8 दिवस केल्यानंतर तुम्ही काढलेला फोटो, तर तुम्हाला स्वतःलाच हे प्रत्यक्षात लक्षात येईल की याच्यानंतर आपल्या चेहऱ्यामध्ये बराच पालट झालाय. आणि आपण जर ते खूपच श्रद्धेने मनापासून ते करत असू तर तुमच्या सहवासात असणाऱ्या व्यक्तींनाही तो फरक लक्षात येईल की ह्याच्या चेहऱ्यामध्ये काहीतरी पालट झालाय. चेहऱ्यामध्ये पालट झाला म्हणजे काय, तर ऑऱ्यामध्ये याचा पालट झालाय. पूर्वी याच्याकडे बघून एवढं छान वाटायचं नाही, पण गेल्या काही दिवसांपासून ह्याच्याकडे बघितल्यानंतर छान वाटतं. तर ते छान वाटणं म्हणजे काय, तर जी साधना की जे उपाय आपण करायला सुरुवात केलेली आहे तर त्याचा सकारात्मक परिणाम चेहऱ्यावर तसंच आपल्या ऑरावर झालाय आणि तो ऑरा दुसऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करत आहे. हे त्याचं एक उत्तम म्हणजे आपण परीक्षण म्हणतो तसं करून आपण स्वतः त्याचा अनुभव घेऊ शकतो. धन्यवाद. ह्या मुद्द्याला धरून मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. थोडासा विषय आपला वाढू शकतो, वेळ वाढू शकतो, परंतु मला तो महत्वाचा वाटतो. तो असं आहे की आता एखाद्या घराण्यामध्ये एक जो कुटुंब प्रमुख आहे तो काहीतरी जीवनामध्ये करण्यासाठी धडपडतोय आणि कोरोनामुळे म्हणा किंवा इतर समस्यांमुळे म्हणा तो आज कर्जबाजारी झालेला आहे. तर आता त्या कुटुंबातल्या ज्या बाकीच्या त्याच्यावर डिपेंड असणाऱ्या व्यक्ती आहेत त्या एक प्रकारे त्याच्यावर ब्लेमिंग करतात की तू अपयशी आहेस की किंवा तुला काय जमतच नाही. मग अशा वेळी एक कुटुंबातले सगळे सदस्य म्हणून जे त्याच्यावर अवलंबून आहेत, त्याचे आई वडील असतील, भाऊ बहीण असतील, बायको किंवा मुलं असतील, तर त्याने सुद्धा सायमल्टेनियसली ह्या गोष्टींचे उपाय केले, स्वतःचा आरा बघितला आणि त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न केले किंवा एका दोघांनी जरी प्रयत्न केले तर कंपाऊंडिंग इफेक्ट नुसार त्याचा संपूर्ण कुटुंबालाच फायदा होऊ शकतो काय? हा प्रश्न खूप छान आहे. म्हणजे आता तुम्ही बोलता बोलता माझ्या लक्षात आलं की साधना ही समजा जसं तुम्ही सांगितलं की एक करता पुरुष आहे आणि त्याच्यावर सगळी रेस्पॉन्सिबिलिटी आहे घराची आणि तो खूप प्रयत्न करतो, यश येत आहे.
तर त्याने एकट्याने केलं तर त्याला रिझल्ट मिळेल, पण त्याला जो कालावधी आहे ना तो खूप लागू शकतो. जसं तुम्ही म्हणालात की घरातल्या सगळ्यांनीच, कारण कुलदेवता ही त्यांच्या एकट्याची नाही आहे ना, कुलदेवता ही त्या कुळातल्या प्रत्येक व्यक्तीची. म्हणजे आता समजा ती व्यक्ती आहे तर त्यांची पत्नी असेल, त्यांची मुलं आहेत किंवा त्यांचे भाऊ आहेत, त्यांची बहिणी आहे, त्या सगळ्यांचीच ती कुलदेवता असल्यामुळे सगळ्यांनी जर तो नामजप केला, कुलदेवतेचा असेल किंवा दत्ताचा असेल, जसं तुम्ही कंपाऊंडिंग इफेक्ट मिळाला, जसं एका बोटापेक्षा 5 बोटं जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा त्याच्यामध्ये जास्त शक्ती येते आणि ताकद निर्माण होते. तसंच सगळ्यांनी मिळून जर ती साधना केली, सगळ्यांनीच आपापले ऑरे तपासून घेतले, आणि तपासून अशासाठी घ्यायचं की आपल्याला पर्सेंटेज कळतं की कोणाला किती प्रमाणात स्ट्रेस आहे किंवा त्रास आहे आणि कोणी किती करणं आवश्यक आहे. कारण कोणतेही औषध जेव्हा आपण ओव्हरडोस घेतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्याला चांगला मिळत नाही. तर जेवढं आवश्यक तेवढी साधनं आपल्याला लक्षात आली तर ते करण्यामध्ये आनंद पण मिळतो. जर मी एकदम तुम्हाला सांगितलं की नाही तुम्ही रोज 9 माळा कुलदेवतेच्या करा, 9 माळा दत्ताच्या करा, तर प्रॅक्टिकली सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये समोरच्या व्यक्तीला ताण येऊ शकतो. म्हणजे त्याचं आपण जर वेळेचं नियोजन केलं, ऑर्गनाइज व्यवस्थित आपण केलं तर तेही आपण करू शकतो. पण सध्या धकाधकीचं जीवन असल्यामुळे एवढं जरी नाही झालं तरी आपण नियमित 3 माळा कुलदेवतेच्या, 3 माळा दत्ताच्या करू शकतो. आणि हे सगळ्यांनी जर ऑरा तपासून सप्तचक्रांची स्थिती तपासली आणि त्याप्रमाणे जर आपण उत्तरं काढली आणि प्रत्येकाला जर ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलं तर तो जर रिझल्ट यायला वर्ष लागणार असेल ना, तर 2 महिन्यातच तुम्हाला तो चांगल्या प्रकारचा रिझल्ट येऊ शकतो आणि तुम्ही म्हणजे प्रोग्रेस करू शकता. हो, कारण हा मुद्दा माझ्या कसा लक्षात आला की पूर्वीच्या काळी आमच्या अगोदरची जी पिढी होती, नवऱ्याला कुठेतरी अपयश येतंय किंवा त्याला तो धडपडतोय खूप बरोबर, आणि यश मिळत नाही आहे, तर बायको कुठली तरी व्रतवैकल्य सुरू करायची. मग ते लक्ष्मी व्रत त्यातूनच निर्माण झालं, संतोषी माता, बरोबर, आणि त्याच्यातून कुठेतरी त्या कुटुंबाला एक उभारी मिळायची. असं दोघांचं मिळून ते त्याचा इफेक्ट पुढे चांगला मिळायचा. नवरा कदाचित पूजापाठ काहीच करायचा नाही, बरोबर, परंतु बायको घरी असलेल्या वेळेमध्ये तो वेळ सत्कारने लावत होती. बरोबर. तशा प्रकारे सगळ्या कुटुंबाने मिळूनच हे जर केलं तर नक्की त्याचा फायदा होईल. ऍब्सोल्युटली. आणि एक गोष्ट अजून मला सांगायचं की ऑरा जेव्हा आपण स्कॅन करतो ना, तर प्रत्येक व्यक्तीची एक प्रकृती आहे, ती प्रकृती आपण शक्यतो पालटू नाही शकत, पण आपण प्रयत्न करू शकतो. तर ऑरा हा आपल्या, म्हणजे जसं म्हटलं ना की ऑरा म्हणजे काय, तर मुळात हा विषय सगळ्यांना लक्षात आला पाहिजे की ऑरा हा आपला स्वभाव म्हणजे आपला ऑरा आहे. जसं उदाहरणार्थ एखाद्याचा स्वभाव खूप मनमोकळा असेल की तो म्हणजे मनमोकळेपणाने सगळ्यांशी बोलतो, सगळ्यांविषयी त्याला करुणा, प्रेम आहे, तर त्याचा सकारात्मक ऑरा हा चांगला असतो. त्याची जी ऊर्जा असते ही खूप स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह असते. अशा व्यक्ती आपल्या सहवासात आल्या की आपल्याला आनंद वाटतो. काही जण अशी असतात जी कमी बोलणारी असतात आणि त्यांना मनातलं सगळ्यांशी व्यक्त करणं ही जमत नाही. तर अशा लोकांचा ऑरा तितकासा स्ट्रॉंग नसतो, कारण मनामध्ये अनेक वर्षांचे जे काही भावनिक घटना घडलेल्या असतील, मानसिक काही आघात झालेले असतील किंवा चाइल्डहुड काही ट्रॉमा असेल किंवा अपयश असेल, तर अशा अनेक गोष्टी जर आपण साठवून ठेवल्या तर त्याच्यामुळे पण आपला ऑरा डिस्टर्ब होतो. मग त्यावर पण आपण काही उपाय सुचवू शकतो का? ऍब्सोल्युटली. मग तो ऑरा कसा क्लेन्झ करायचा आपण, तर त्याच्यावर पण आपण उपाय करू शकतो. त्याला असंख्य उपाय, मेडिटेशन आहे, त्याच्यानंतर सप्तचक्रांची शुद्धी आहे, तर सप्तचक्रांचे बीज मंत्र आहेत, तसे ऑडिओ आहेत, ते जर आपण ऐकले, काय काय जसे यम, रम, लम, हे सप्तचक्रांशी संबंधित बीज मंत्र आहेत, ते त्या चक्राला, मग ते जर आपण नियमित ऐकले तर त्यांनी पण आपल्या सप्तचक्रांची स्थिती सुधारू शकते. तर मुळात काय आहे ना की आपला ऑरा स्ट्रॉंग होण्यासाठी आपलं मन खूप चांगलं असणं गरजेचं आहे. त्याच्यावर एक आपला ऑरा अवलंबून असतो. दुसरं असतं की जर एखाद्याला शारीरिक त्रास पण खूप असतील ना, उदाहरणार्थ थायरॉइड आहे, डायबिटीज आहे, आणि किंवा पाठदुखी आहे, कंबरदुखी आहे, मायग्रेन आहे, स्पॉन्डिलायसिस आहे, तर ज्याला शारीरिक व्याधी पण खूप असतात तर त्यांचे पण ऑरे डिस्टर्ब असतात, ते सकारात्मक नसतात. तर त्यांनी पण ऑरा क्लेन्झिंग करून घेतलं तर हे जे काही शारीरिक त्रास आहे तर त्याच्यातून पण ते बाहेर येऊ शकतात. काही जणांना नीट झोप येत नाही, तर झोपेमुळे पण झोप जर पुरेशी झाली नाही तर चिडचिड होते, मनावर त्याचा परिणाम होतो, तर त्यांनी पण आपला ऑरा डिस्टर्ब होतो. इन शॉर्ट काय आहे, तर आपण फिजिकली, मेंटली फिट राहण्यासाठी आणि ऑरा स्ट्रॉंग होण्यासाठी आपण ही सगळी जी प्रोसेस आहे ती जर फॉलो केली ना, तर आपण पटकन आपला ऑरा स्ट्रॉंग करून त्याचा परिणाम आपण पाडू शकतो. जसं आपण गेल्या वेळेच्या पण इंटरव्ह्यू मध्ये आपण एक उदाहरण घेतलं होतं की इंटरव्ह्यूला जेव्हा आपण एका कंपनीमध्ये जातो तेव्हा असंख्य कॅन्डिडेट्स तिथे आलेले असतात आणि त्या कॅन्डिडेट्स मध्ये
काही असे असतात जे खूप कॉन्फिडंट असतात आणि त्यांच्याकडे आपल्याला बघून वाटतं की अरे हा इंटरव्ह्यू ह्याचं सिलेक्शन होणार म्हणून. तर ते वाटण्यामागचं कारण काय असतं, तर त्याच्यामध्ये जे गुण आहेत ना, त्या क्वालिटीज आहेत, त्या क्वालिटीजचं रिफ्लेक्शन म्हणजे त्याचा जो ऑरा आहे तो आपल्याला सांगत असतो की ह्याच्यामध्ये इथे बसलेल्यांपेक्षा काहीतरी वेगळेपण आहे. तर ते वेगळेपण काय आहे, तर त्याचा जे स्वभाव आहे, त्याची जी प्रकृती आहे, त्याचा जो आत्मविश्वास आहे, तो आत्मविश्वास सगळ्यांवर परिणाम करतो, त्याच्या क्वालिटीज रिफ्लेक्ट करत असतात आणि म्हणून आपल्याला वाटतं की ह्याचं सिलेक्शन होईल. तर त्यामुळे ऑरा क्लेन्झिंग सध्या करून घेणं महत्वाचं का आहे, तर वातावरण बाहेरचं प्रदूषित आहे, टेक्नॉलॉजी पण अपग्रेड होत चाललेली आहे, त्यामुळे टेक्नॉलॉजीतून आपण चांगल्या गोष्टी पण शिकतो आणि वाईट गोष्टीही शिकतो. तर कोण ते काय घेतं हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून होतं. आणि पुढे पुढे अजून आपण बरेच संशोधनाचे विषय आहे की मोबाईल अति वापरल्याने पण काय काय परिणाम होतात आणि त्यांनी पण ऑरा कसा डिस्टर्ब होतो, असे असंख्य आपण संशोधन या विषयांवर केलेलं आहे की किती मिनिटं मोबाईलवर राहिल्यावर आपला नेगेटिव्ह ऑरा किती मीटर्स वाढतो, याचं पण आपण संशोधन केलंय. टीव्ही जेव्हा आपण खूप वेळ बघत असू तर टीव्ही बघितल्यानंतर पण ऑरामध्ये काय फरक पडतो आणि कसे आपली नेगेटिव्हिटी वाढत जाते, असं सगळं आपण संशोधन केलेलं आहे. तर सगळेच विषय एका वेळेला डिस्कस करणं पॉसिबल नाही, हळूहळू आपण त्या एक एक विषयापर्यंत नक्कीच पोहोचू. हो, नक्कीच. आणि माझ्याकडे तसे आता प्रश्न काही जणांचे यायला लागलेले आहेत. आपण जसा वेळ मिळेल तसा एकेका विषयाचा एक छोटा छोटा व्हिडिओ बनवू. आजच्या विषयासाठी तुमचे खूप खूप आभार, कारण हा एक महत्वाचा माझ्या मनातही प्रश्न होता आणि इतरांच्याही. तर धन्यवाद. नमस्कार.